नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. एकच्या बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. पुन्हा गुंडागर्दी. क्षुल्लक कारणावरून बीडच्या तेलगाव येथे हॉटेलमधील वेटरला अमानुष मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. किरीट सोमय्या यांनी मालाड रेल्वे स्थानकावर नमाज पठण झाल्याच्या घटनेचा व्हिडिओ केला शेअर. सोमय्या संध्याकाळी 5 वाजता मालाड स्टेशनला भेट देणार. अकोला शहरातील गांधी मार्गावरील वादग्रस्त असलेल्या बिंदी घर नावाच्या व्यावसायिक दुकानांना भीषण आग. आगीत 6 ते 7 दुकानं भस्मसात. पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांना शिवीगाळ करत काही दुचाकींची तोडफोड करत मारहाण. मद्यधुंद माथेफिरू तरुणाने घातला गोंधळ. सुमारे 1.5 ते 2 तास सुरू होता गोंधळ. कोल्हापूरच्या पन्हाळा पावनगडमध्ये वाघाचा वावर. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. एका कुटुंबाने आपल्या वाहनातून घेतलेला हा व्हिडिओ होतोय व्हायरल. इगतपुरी तालुक्यात प्रशासनाने बालविवाह रोखला. धारगाव मधील अल्पवयीन मुलीचं लग्न थांबवलं. 4 महिन्यांनी मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतरच लग्न होणार. नवापूर MIDCत बनावट तूप कारखान्यावर छापा. कारवाईत तब्बल 1,46,56,337 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात गॅस सिलेंडर तुटवड्याबाबत जनतेला स्पष्ट माहिती द्या. ग्राहकांना गॅस सिलेंडरचा सुरळीत पुरवठा करा. खासदार प्रणिती शिंदे यांची प्रशासनाला सूचना. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने बुलढाण्यात छोटे व्यावसायिकांवर संकटाची कुऱ्हाड. गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल चालकांनी चहा, नाश्ता आणि पोह्याचे दर वाढवले. अहिल्यानगर जिल्ह्यातून सहकाराच्या माध्यमातून उभारलेल्या प्रकल्पातून दररोज 10 ते 12 टन CNG गॅसचं उत्पादन सुरू. काही महिन्यांपूर्वी देशाचे सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.